जमदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. आपण कुठलीही मंत्रपुष्पांजली म्हणतो त्याच्यानंतर आपण कुठल्या तरी देवाचं असं स्वागत करतो, त्याची प्रार्थना करतो. तसा आजचा हा दिवस हा परशुराम जयंती निमित्त आपण इथे त्याची प्रार्थना करत आहोत. आपल्या ह्या कार्यक्रमाचं नावच असं दिलेलं आहे, गोमंतक जनक भगवान परशुराम. किती समर्पक नाव ह्या कार्यक्रमाला दिलेलं आहे हे तुम्ही सगळे जाणताच. हा भगवान परशुराम हे ह्या गोमंतक भूमीचे जनक आहेत. हिची एक कथा आहे, खूप सुंदर अशी कथा आहे. ती कथा एक 5 मिनिटात मी सांगतो आणि नेमकं गोव्यात काय झालंय तेही नंतर मी तुम्हाला एक 5 मिनिटात सांगतो. भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्धावतार आणि कल्की अवतार असे 10 अवतार आहेत. आणि ह्या 10ही अवतारामध्ये फक्त एकच भगवान परशुराम आहेत जे चिरंजीव आहेत ह्या 10ही अवतारामध्ये. म्हणून म्हटलेलं आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश्च बिभीषणा कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. असा श्लोक आपण दररोज सकाळी म्हणतो आणि म्हणायला पाहिजे. अश्वत्थामा बलिर्व्यासो, अश्वत्थामा बलिर आणि व्यासमुनी, हनुमंश्च बिभीषणा हनुमंत आणि विभीषण, कृपश्च परशुरामश्च कृपऋषी आणि परशुराम अशी ही 7 जण चिरंजीव आहेत. म्हणजे परशुराम हा आपल्या अवतारातला 6वा अवतार, तो परशुराम चिरंजीव आहे. त्याची कथा इतकी सुंदर आहे, सांगतो ती कथा 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो मी. जमदग्नी ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये ते तपश्चर्या करत असताना त्यांचे शिष्य वर्ग सगळा होता. आणि त्यावेळेला सहस्रबाहू अर्जुन हे राज्यावर चाल करून आला. हा हय वंशीय राजा, हय वंश होता एक, आणि त्या वंशाचा हा राजा होता. तो चाल करून आला आणि चाल करून आल्यानंतर त्याचं जे अफाट सैन्य होतं, त्या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था, सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था जमदग्नी ऋषींच्या आश्रमात होत होती. दररोज त्यांना खाणं पिणं जमदग्नी ऋषींच्या आश्रमातून दिलं जात होतं. आणि हे जेव्हा झालं तेव्हा तो सहस्रबाहू अर्जुन, त्याला शंका आली की जमदग्नी ऋषीच्या आश्रमात एवढं माझं सगळं सैन्य खाण्यापिण्यासाठी जातंय आणि हे तर साधे ऋषी आहेत, हे सगळं कुठून आणतात, हे करतात काय नेमकं. म्हणून त्या आश्रमात तो सहस्रबाहू अर्जुन आला. त्याला 1,000 हात होते त्याच्याकडे. आणि तो त्या जमदग्नी ऋषींना विचारतो की तुम्ही माझ्या एवढ्या सर्व सैन्याला दररोज जेवण देताय, हे कसं शक्य होतं तुम्हाला. तर ते ऋषी, जमदग्नी ऋषी, साधा माणूस, त्यांनी सरळ सांगितलं त्याला की माझ्या आश्रमामध्ये एक कामधेनू गाय आहे. ती कामधेनू गायीकडे मी सगळं मागतो आणि त्याच्याप्रमाणे मला सगळं अन्न पुरवठा मिळतो आणि त्याचंच मी तुम्हाला देतो सगळं. हे जेव्हा त्या राक्षसानी म्हणजे सहस्रबाहू अर्जुनाने ऐकलं तेव्हा त्याला जाणीव झाली की अरे हे बरं आहे, कामधेनू गाय जर मी घेतली, माझ्याजवळ जर असली तर माझं सैन्य दररोज फुकट जेवेल. म्हणून त्यांनी जमदग्नी ऋषींकडे मागणी केली कामधेनू गायीची. पण जमदग्नी ऋषी द्यायला तयार होईना. नाही, मी ते कामधेनू गाय देऊ शकत नाही तुम्हाला.
म्हणून त्यांनी सांगितलं. हे सांगितल्याबरोबर तो म्हणाला, कशीच देत नाही तुम्ही, मी तुमच्याकडून हिसकावून घेतो. आणि त्यांनी जमदग्नी ऋषींचा पराभव केला, त्यांना ठार मारलं आणि कामधेनू गाय त्यांनी आपल्याजवळ घेतली. ही कथा इथपर्यंत झाली. हे परशुरामाला समजलं. परशुरामाला समजल्यानंतर तो आला. तो होता उत्तर हिंदुस्थानात. परशुरामजी इथं आले आणि जमदग्नी ऋषींचा मृत्यू झाला हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी सहस्रभाऊ अर्जुनावर चाल करून गेले ते आणि पूर्ण सैन्यासह सहस्रभाऊ अर्जुनाचा पराभव केला. परशुरामाने पराभव केला हे जमदग्नी ऋषींना कळलं असणार. म्हणून त्यांच्या आश्रमात जे शिष्य होते त्यांनी सांगितलं त्यांना की परशुराम भाऊ, तुम्ही जे काही केलंय ते करायला नको पाहिजे होतं. घेऊन गेला ना कामधेनू, जाऊ द्यायचं होतं. आपण असं करायचं नाही. पण परशुराम संतापी, क्रोध भयंकर, त्यांनी ते केलं कार्य. म्हणून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही परत तपश्चर्याला जा. परत परशुराम तपश्चर्याला गेले. तोपर्यंत त्यांचं नाव काय होतं? फक्त राम हे नाव होतं. फक्त राम म्हणत होते त्यांना. पण तपश्चर्याला गेले हिमालयात. त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन शंकर भगवानांनी त्यांना वर दिला आणि त्या वरामध्ये त्यांना ती परशु दिला. परशु म्हणजे कुऱ्हाड. आपल्याकडे त्याला कुऱ्हाड म्हणतो आपण. ती कुऱ्हाड दिला. म्हणून त्यांचं नाव परशुराम झालं. हे परशुराम झाल्यानंतर ते परत आले आणि आपला सह्याद्री रांगा आहेत सगळ्या, ह्या सह्याद्रीच्या रांगामधून ते खाली उतरत परत आले आणि त्यांना दिसलं काय तर सह्याद्रीला टेकूनच समुद्र आहे. हा जो आपला सिंधू सागर आहे, ह्याला अरबी समुद्र म्हणू नका, हा सिंधू सागर आहे. कारण ह्या समुद्रामध्ये सिंधू नदी मिसळलेली आहे. ह्याला सिंधू सागर म्हणतात. ह्या सिंधू सागरामध्ये त्यांनी पाहिलं तर हे सह्याद्रीला एकदम टेकलेला आहे सिंधू सागर. मग करायचं काय? त्यांनी समुद्राला आणि वरुणाला म्हणजे ह्या वाऱ्याला, पवनाला विनंती केली की त्यांनी सांगितलं की मला आता राहायला जागा नाही आहे. कारण माझं जे सहस्रबाहूकडून जे राज्य मी मिळवलं होतं ते सगळं मी कश्यप ऋषींना दान दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे काही नाही आहे. तर मला तू जागा दे असं समुद्राला विनंती केली. समुद्राने पवनाला म्हणजे वरुणाला, ह्या दोघांनीही विनंती मान्य केली नाही देत म्हणून सांगितलं. मग परशुराम तो संतापीच, क्रोधी, त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या सकाळपर्यंत जर नाही दिली तर मी बाण मारतो आणि जमीन तयार करतो इथे. त्यांनी दिली नाही. त्यांनी काय आयडिया केली, दोघांनी मिळून इंद्राकडे गेले ते आणि इंद्राला सांगितलं की परशुराम भगवान, हा परशुराम जो आहे तो आमच्यावर बाण चालवून जमीन मागतोय. तो आम्हाला उद्या सकाळपर्यंत जर आम्ही जर नाही दिली तर तो आम्हाला मारेल, तो आम्हाला पाठीमागे हटवेल असं त्यांनी सांगितलं. ते इंद्राला काळजी पडली. इंद्र म्हणाला ठीक आहे. इंद्राने काय करावं, परशुरामाचा जो भाता होता त्या भातामध्ये जे बाण होते त्या बाणांना त्यांनी वाळवी लावली. इंद्राने वाळवी का लावली? त्या वाळवीमुळे ते बाण कमकुवत झाले. कारण तो परशुरामाचा बाण होता. त्यांनी जर एक बाण मारला असता तर पूर्ण अरब देशापर्यंत समुद्र हटला असता. इतका त्या बाणाचा वेग होता. हे जेव्हा इंद्राला कळलं त्यांनी तेव्हा वाळवी लावली आणि सगळे बाण कुरतडले गेले. आणि ते बाण दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यांनी जागा दिली नाही म्हणून परशुरामाने बाण काढले आणि जेव्हा धनुष्याला लावले आणि शरसंधान केलं त्यांनी आणि मारल्याबरोबर हा समुद्र पाठीमागे हटायला सुरुवात झाली. पण किती? फक्त 6 योजनं दूर समुद्र पाठीमागे आला सह्याद्रीपासून. 6 योजनं म्हणजे आजचे 50-60 किलोमीटर. आपल्या सह्याद्रीपासून आपला समुद्र जो आहे ना हे अंतर साधारण 60 किलोमीटर आहे. 6 योजन असं समुद्र हटला
आणि ही जमीन सगळी तयार झाली. पूर्ण मुंबईच्या कोकणपासून केरळपर्यंत ही जमीन सगळी तयार झाली. म्हणून ह्या जमिनीला परशुराम भूमी असं म्हणतात. ही त्याच्या पाठीमागची कथा आहे. त्या वाळवीला परशुरामाने शाप दिला, तू माझे बाण कुरतडलेस, त्याच्यामुळे तुला आता तुझे कुठल्याही वाळवीची जी प्रजाती आहे सगळी, तुम्हाला फक्त एकच काम, लाकडं कुरतडायचं आणि भुसा निर्माण करायचा, हेच तुमचं काम, असा त्यांनी शाप दिला परशुरामाने. म्हणून आपण आजही बघतो की देशावर जर तुम्ही गेलात तर लाकडांना तेवढी वाळवी लागत नाही, पण ह्या भूमीमध्ये, कोकण भूमीमध्ये सगळ्या लाकडांना वाळवी लागते आणि भुसा तयार होतो. हा परशुरामाचा शाप आहे. अशी ही परशुरामाची कथा आहे आपल्या गोव्यासाठी. हा पूर्ण कोकण बेल्ट हा परशुरामाने निर्माण केलेला बेल्ट आहे. अशा ह्या परशुरामाला आपण ह्याच्या पूर्वीच मान्य केलं पाहिजे होतं की नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण खूप वर्ष झाली गुलामी, आपल्या गोव्यावर 450 वर्ष गुलामी असल्यामुळे आपण विचारच करू शकलो नाही. त्याच्यामुळे झालं काय नुकसान आपलं, तर भरपूर नुकसान झालेलं आहे आपलं. मी तुम्हाला सांगतो. आता मला हिंदुत्व हा विषय जरा मांडायचा इथे, कारण हिंदूंचं काय होतंय हे 5 मिनिटात मांडतो मी तुमच्यासोबत. 1311 सालात अलेक्झांडर आला, पोरस आला, चाणक्याने त्यांचा पराभव केला आणि चंद्रगुप्त निर्माण केला. चंद्रगुप्त राजाला सिंहासनाधीश्वर केलं त्याला. तेव्हापासून त्याच्यानंतर जे आले, चंद्रगुप्ताची संपली आणि बुद्धावतार झाला, सिद्धार्थ बुद्ध झाला आणि बुद्धावतार झाला. तेव्हापासून झालं काय, आमच्या देशामध्ये अहिंसा परमो धर्म ह्या श्लोकाला महात्म्य येत गेलं. आणि त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आपल्या देशामध्ये प्रवेशला. अल्लाउद्दीन खिलजी कसा आला, तो आला तलवार आणि कुराण घेऊन. तलवार घेऊन तो आपल्या देशात आला, अफगाणिस्तानातून, इराणमधून. आणि त्यांनी काय केलं, आपली कत्तल करायला सुरुवात केली. आणि आम्ही तेव्हा बुद्धावतारात होतो. बुद्धावताराचा आमच्या देशावर खूप परिणाम झालेला होता. अहिंसा परमो धर्म हा. आणि त्याच्यामुळं आपण इतके सहिष्णू झालो की त्या अल्लाउद्दीन खिलजी नंतर त्याची एक एक पिढी येत गेली आपल्या देशावर. आणि देशावर येत गेली आणि आपल्या देशाचा पूर्णपणे त्यांनी सत्यानाश करून टाकला. पोरस आणि अलेक्झांडर पर्यंत ठीक होतं, शक आले, हून आले, तोपर्यंतही ठीक होतं, कारण ते फक्त आपल्या देशातून लुटून नेत होते परत. आपल्या देशावर त्यांनी तसं अतिक्रमण केलं नाही. पण अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्यानंतर जे मुसलमान आपल्या देशामध्ये आले, त्यांनी नुसतं आपल्याला लुटलंच नाही, तर आपलं सगळं धर्मांतरण केलं, आपल्याला गुलाम करून टाकलं. जवळजवळ 800 वर्ष आपण गुलाम होतो. औरंगजेबापर्यंत आपण गुलाम होतो. औरंगजेबाला 27 वर्ष लढावं लागलं महाराष्ट्रात, तरी सुद्धा त्याला जिंकता आलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी त्याची तिथंच कबर रचली महाराष्ट्रातच. आणि त्याच्यापूर्वी 1510 मध्ये गोव्यात पोर्तुगीज आले आणि आपल्या गोव्यामध्ये त्यांनी धर्मांतरण केलं. पोर्तुगीज काय घेऊन आले, ते तलवार आणि कुराण घेऊन आले होते. पोर्तुगीज घेऊन आले बायबल आणि धर्मांतर करण्यास सुरुवात केली. आपल्या गोव्यामध्ये आपल्याला सगळ्याला माहित आहे गोव्याचा इतिहास काय झालंय ते 450 वर्ष. आणि त्या 450 वर्षात आपण आपलं अस्तित्वच गमावून बसलो. गुलामी वृत्ती आपल्या नसानसात भिनली, इतकी भिनली आहे की आपल्याला विचार करणं शक्य झालं नाही, अशी परिस्थिती आपल्यावर आली. छत्रपती शिवाजी महाराज सावंतवाडीपर्यंत आले. त्यांनी गोव्यावर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यापूर्वी कुंकळीचा इतिहास सुद्धा तुम्हाला माहित असेल. कुंकळीकरांनी सुद्धा आपला गोवा स्वतंत्र करण्यासाठी पहिला लढा दिलेला आहे, पण त्यांना सुद्धा जमलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आले, त्यांनी सुद्धा गोव्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनाही ते जमलं नाही, कारण त्यांना अन्य मोहिमा होत्या म्हणून ते गेले परत, पण ते जमू शकलं नाही. पण आपल्या गोव्यामध्ये असे काही लोक आहेत की जे छत्रपतींचं गोव्यात येणं सुद्धा मान्य करत नाहीत. अशी लोक आपल्या गोव्यात आहेत. तुम्हाला ते ऐकून माहीत आहे सगळं. असं आपल्या देशाचं झालेलं आहे, असं आपल्या गोव्याचं झालेलं आहे. कारण गुलामी वृत्ती भिनलेली आहे सगळी आपल्या देशात नसानसामध्ये. हे सगळं मी का सांगतोय, ह्याच्यासाठी सांगतोय की डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आपल्या देशाची परिस्थिती अशी का झाली, आम्ही गुलाम का झालो, आम्ही ताठमानेने उभे का राहू शकत नाही, आम्ही गर्व से कहो हम हिंदू का म्हणू शकत नाही. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, त्यांनी तिथून सांगितलं गर्व से कहो हम हिंदू है, तरी पण आम्ही बोलायला तयार नाही गर्व से कहो हम हिंदू है म्हणून. शेवटी डॉक्टरांना 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करावी लागली आणि आमच्या देशातला युवांना, बालांना घेऊन, शाखेवर 8-10 बालांना घेऊन ह्या देशावर संस्कार करावे लागले. कसले संस्कार? देशाभिमानाचे संस्कार, व्यक्ती निर्माणाचे संस्कार डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केले. काय झालं? 1925 साल. विचार करा, एक कथा आहे तुम्हाला सांगतो. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे सगळे केरळला ह्या मार्गाने जात होते, या समुद्र मार्गाने. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. परवाच विद्याप्रबोधिनी कॉलेजचे प्राचार्य भूषण भावे हे वर्धा या नगरात जाऊन 6 महिने त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये गोवा आणि गांधी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये गांधींनी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांना लिहिलेली पत्र आहेत सगळी, हे एव्हिडन्स आहे सगळं. आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की वल्लभभाई पटेल इथून जात असताना वल्लभभाई पटेलांनी विचारलं, त्या बोटीतल्या आपल्या ब्रिगेडियरला 125 लोकांचं सैन्य होतं, त्या सैन्याला विचारलं की हे गोवा दिसतंय, पोर्तुगीजांची ही वसाहत आहे, ही आपण काबीज करू शकतो का? तो ब्रिगेडियर काय म्हणतो, तुम्ही फक्त आज्ञा द्या, मी सगळं तुमच्या ताब्यात आणून देतो 2 दिवसात. वल्लभभाई पटेलांना हे मान्य झालं. पण काय झालं? वल्लभभाई पटेलांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना फोन केला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी नकार दिला. अशी आमच्या गोव्यावर परिस्थिती आलेली. म्हणून आपल्याला 1947 पासून 1961 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं नाही. आम्ही पारतंत्र्यात होतो. हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवकांचं मी सांगितलं तुम्हाला, एवढं सांगतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. हे सांगणं गरजेचं आहे, कारण आम्ही संघ शताब्दी साजरी करतोय. आता संघ शताब्दी साजरी करत असताना भारत देशावर हिंदुत्वाचं राज्य आहे. हे काय असं सहज आलं काय हो? असं सहज आलेलं नाही आहे. संघाने गेली 100 वर्ष संघाच्या शाखेवर दररोज प्रार्थना म्हटली जाते, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. विचार करा, पूर्ण देशभरात 100 वर्षामध्ये जर दररोज 50,000 शाखा लागत असतील तर 50,000 प्रार्थना दररोज होतात. आणि आपल्या हिंदूंमध्ये आपल्याला एक समज आहे आपला की कुठलाही जप 13 कोटी रामनामाचा जप केला की तो सिद्ध होतो, आहे ना? अशी मान्यता आहे आपल्याकडे. 13 कोटी रामनामाचा जप केला की तो सिद्ध होतो. तसं संघाने गेली 100 वर्ष 50,000 शाखावरून 3 अब्ज प्रार्थना झालेल्या आहेत आतापर्यंत. 3 अब्ज प्रार्थना झाल्यानंतर आज आपल्याला हे दिवस आहे दिसत आहेत की आम्ही सर्व आता गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणू शकतोय. अशी ही परशुराम भूमी आम्हाला मिळालेली आहे. आणि आम्ही काय करतो? आम्ही त्या ओल्ड गोव्यातल्या एका मृतदेहाला आमचा साहेबा म्हणतो. किती चुकीचं आहे हे मला सांगा. हे परशुराम आपल्याला पहिल्यांदा साजरे करता आले नसते. हा इतिहास गोवेकरांना माहीत नाहीये? आपल्याला सगळ्याला माहिती आहे हा इतिहास,
पण आम्ही गुलामी वृत्तीत होतो म्हणून हे झालेलं आहे. ह्याच्या पुढे तरी होऊ नये. सरकारचं मी ह्याच्यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी हा परशुराम पुतळा इथं उभारून पूर्ण देशाला सांगितलंय की ही भूमी ही परशुराम भूमी आहे. ह्या परशुराम भूमीचं आम्ही वंदन करतो, अभिनंदन करतो. आम्ही ह्या परशुराम भूमीत राहतो, ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे एवढंच सांगतो आणि मी माझे 2 उत्तर संपवतो. धन्यवाद.